कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुखरूताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी नाही बळते अंगी नाही बळते अंगे नाही बळते अंगे नाही बळते अंगे नाही बळते अंगे संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे ज्येष्ठांची का आम्हा जोडे दिता आम्हा डोळे ज्येष्ठांची का आम्हा जोडे शांतीचा आम्हा डोळे परवडी न लभो परवडी न लभो फळवरी न लभो फळवरी न लभो फळवरी न लभो फळवरी न लभो संत गेले तया ठाया संत गेले तया संत गेले तया ठाया संत गेले तया देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे तुका म्हणे करी गोड तुका म्हणे करी गोड तुका म्हणे करी गोड तुका म्हणे करी गोड पुरवे लाड आमोचा पुरवे लाड आमोचा पुरवे लाड आमोता पुरवे लाड आमोता पुरवे लाड आमोता पुरवे लाड आमोता संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे पार कुमाये विठोबार कुमाये पार कुमाये विठोबार कुमाये
रखुमाये विठोबा 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 रखुमाये श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज त्यांना साथ करतील रवी महाराज. काका महाराज या इकडे. काका महाराज पाहणी या 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 श्री विठ्ठल या नवनाथ महाराज या इकडे. नवनाथ महाराज सुट्टी नसती. पुढिलांचे इच्छी फळ 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 नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया नाही बळा ते अग्नी नाही बळा ते अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया पुढिलांचे इच्छी फळ 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 नाही पळते अंगी नाही बळ ते अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया नाही बळा ते अंगी नाही बळा
अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी पाववी देवराया 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 पाववी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववी संत गेले तया ठाया संत गेले तया हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा भजन करा मंडळी. विठ्ठला 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 पुंडलिक
पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. संत गेले तया ठाया देवराया पाववी. तुका म्हणे करी कोड पुरवी लाड आमुचा. तुका म्हणे करी कोड पुरवी लाड आमुचा. संत गेले तया ठाया देवराया पाववी. नमो ज्ञानेश्वरा 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 देवदारा सुपान देवा देवदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. बाई नमो भुवन पावने बाई नमो त्रिभुवन पावने नमो भुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. त्रय जननी देवाचे आद्य त्रय जननी देवाचे आद्य त्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयीन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय संत साध्याला आपलं ध्येय धरून परमात्म चरणाजवळ प्रार्थना करतायत, अपेक्षा करतायत त्या पदाची. विठाला विठाला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबाराय यांच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने याही वर्षी नियतीने आपल्याला सौभाग्य दिलं आणि आपण सर्व हा सोहळा संपन्न करण्याकरता मिळालेल्या संधीचं सोन्या करण्याकरता आपण या अलंकापुरी क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आणि विश्वमौली ज्ञानोबारायचा संजीवन समाधी सोहळा आज उभ्या विश्वामध्ये संपन्न होतो आहे. त्यामध्ये मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायचा दिव्य समाधी सोहळा जे अलंकापुरी क्षेत्रामध्ये संपन्न होतोय तो त्या दिव्य सोहळ्याचं आयोजन कसं आहे, तिथे कोण कोण आलं, काय काय आलं, तो सोहळा कसा झाला, हा गुरुवर्य तात्याच्या मुखारविंदातून आपण सकाळच्या सत्रात ऐकलेलं आहे. बरं, हा सोहळा फक्त तेव्हाच झाला असं नाही, दरवर्षी होतो. आणि कारण देव आला तर राही रुक्मिणी यायचे राहतील का, ते आली तर सगळे भक्त मंडळी यायचे राहतील का, सगळेच. मग इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरण बृहस्पतीन विमाने दाटती अंतरिक्षी. म्हणजे जसं त्या सोहळ्याला म्हणजे फक्त 4 व्हीलरचीच दाटी झाली असं नाही. हो, ट्रॅफिक जाम आहे, आज लँडिंगला रनवेज भेटत नाहीत, विमानाची दाटी. हो, म्हणजे देवदिक सुद्धा दरवर्षी प्रतिवर्षी भेटी देईन हा शब्द देवानं दिला.
आणि दिलेला शब्द पाळण्याकरता तो नारायण असल्यामुळे विश्वास ठेवावा लागतो. आधम लोक नाही, त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. हो, वचना फिरती आधमजन, नारायण तो नव्हे. आणि तो शब्द नारायणाने दिलेला असल्यामुळे दरवर्षी तो दिव्य सोहळा संपन्न होतोय. तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. पण त्या दिव्य सोहळ्यामध्ये आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा अजून प्रवेश नाही. देवाच्या नित्यलीला असतात. देव रोज रासलीला करतो म्हणे. देवाची नित्यलीला आहे, रासलीला ही नित्यलीला आहे. आणि देव ती करत असताना त्या विशिष्ट भक्तांनाच त्या लीलेमध्ये काय आहे, प्रवेश आहे. मग भक्ती परंपरेमध्ये एका विचार प्रणालीचं हे ध्येय आहे की देवाच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश मिळणं हाच त्यांचा मोक्ष आहे. आता ते नेमकं कोणत्या परंपरेचं मला उपस्थित नाही आहे, पण एका परंपरेचं की देवाच्या नित्यलीलेमध्ये काय मिळाला पाहिजे, प्रवेश मिळाला पाहिजे. म्हणून त्या दिव्य सोहळ्यामध्ये अजून आम्हाला प्रवेश नाही. मग तोपर्यंत काय करायचं आणि त्याच्याकरता काय करायचं, त्या सोहळ्यामध्ये प्रवेश होण्याकरता किंवा त्या सोहळ्यामध्ये प्रवेश होईपर्यंत आम्ही काय करायचं, आम्हाला जसा जमेल तसा सोहळा आम्ही संपन्न करायचा. म्हणून प्रत्येकजण आपापली श्रद्धा व्यक्त करण्याकरता या सोहळ्याचं आयोजन करत असतो. त्यामध्ये वैष्णव सदन श्री गुरु बाबांच्या नेतृत्वात या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन होत असतं. पहिली षष्ठी ते त्रयोदशी होत होतं. नंतर गुरुवर्य तात्यांच्या आज्ञा नाही म्हणत मी, आता ते तात्याचं आणि बाबाचं नातं हे आज्ञा असंही काही नाही, ते सल्ला येतो प्रत्येक परस्परांचा. तात्याच्या सल्ल्यावरून मग नेमिलिया तिथीपासून तर नामामने चतुर्दशी आणि अमावस्येच्या दिवशी या कालावधीमध्ये तो संपन्न होतो आहे. आणि या प्रथम त्रयोदशी, यावर्षी त्रयोदशा 2 आहेत. त्रयोदशीच्या संध्याकाळची सेवा पूज्य बाबाच्या आज्ञेने प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञानोबार आहे समाधीस्थात झालेले आहेत. खरं सांगा, वातावरणात औदासीन्य आले की नाही? मग मला सांगा, ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याचं स्मरण केल्यानंतर 729 वर्षानंतर जर आमच्या हृदयाची ही अवस्था असेल, तर जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानोबाराय समाधीला बसले तेव्हा त्या काळातल्या सर्वांच्या हृदयाची काय अवस्था असेल. जय जय शब्दे नामा बोबाई, केशवागात राहेत राहे, मी व्याकुळ होत आहे ज्ञानदेवा कारणे, मी व्याकुळ होत आहे. म्हणून देवाला सुद्धा निवृत्तीनाथाला दातार शब्द अनेक ठिकाणी वापरला आहे. निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. दाता कोणाला म्हणतात, की जो देतो त्याला दाता म्हणतात, देतो त्याला दाता म्हणतात. निवृत्तीनाथाने आम्हाला काय दिलं, थोडं बाजूला जाऊन चिंतन होईल. मला जे सांगायचे ते पुढे, पण दातार शब्दाचा एक भाव दासाला सुचला, तो सांगण्याचा मोह मला आवरत नाही. निवृत्तीनाथ दाते का, त्याने आम्हाला काय दिलं, निवृत्तीनाथानं काय दिलं, अरे ज्ञानोबराय दिले, अजून काय द्यायचं निवृत्तीनाथाने. हो, म्हणून पहा, निवृत्तीनाथ यांची अवस्था काय. ब्रह्मगिरीच्या परिक्रमेला गेल्यानंतर माय बापापासून वियोग झाला. सिंहाच्या भीतीने, वाघाच्या भीतीने एका गुहेमध्ये लपणं झालं. कर्मसाम्य दशेचा उदय झाला आणि सद्गुरू आपैसा भेटला, गहिनीनाथाचा अनुग्रह झाला. परत जेव्हा मिलाप झाला, देहदंडाचा निर्णय ब्रह्मवृंदाने दिला. आणि जेव्हा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेब जेव्हा निघाले सिद्धबेटातून, जेव्हा निघाले तेव्हा रुक्मिणी आईसाहेबाची इच्छा आहे, एकदा 4 लेकराला उठवावं, त्यांच्या तोंडावरून हात फिरवावा, शेवटचं भेटून घ्यावं. विठ्ठलपंताकडे इच्छा व्यक्त केलेली आहे, पण विठ्ठलपंतांनी नकार दिलेला आहे. रुक्मिणी ह्या 4 जणाला उठवलं तर मोहाचा पाश अजून घट्ट होईल, यांना न उठवता निघालेलं बरं. पण माय येते,
सगळ्याला राहू द्या हो. एका निवृत्तीला मला उठवायची परवानगी द्या. विठ्ठलपंतांनी दिलेली आहे का निवृत्तीनाथांना अनुग्रह झालेला आहे, वृत्ती निवृत्त झालेली आहे, गहिनीनाथाचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. निवृत्तीनाथाला उठवायला परवानगी दिलेली आहे. निवृत्तीनाथ जागे झालेले आहेत. आई रडताना दिसते, भावशून्य मुद्रा पित्याची दिसते. हो, भावशून्य म्हणण्यापेक्षा संभ्रमित भावात मुद्रा आहे पित्याची. लेकराला सोडायचे म्हणून रडू का लेकरा करता निघू, या संभ्रम अवस्थेत पित्याची मुद्रा आहे. पण आई रडते, निवृत्ती तू मोठा आहेस. हा हो ना. आम्ही निघालो. कुठे? आळंदी म्हणा, प्रयाग म्हणा, काय असेल ते असेल, देहांत प्रायश्चित्ता करता निघालो. परत आपलं निघालो, परत नाही येणार का? ब्रह्मवृंदाने निर्णय दिलाय देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही निघालोय. पण ऐक निवृत्ती, आजपासून ह्या तिन्ही लेकराची माय सुद्धा तूच आहेस आणि बाप सुद्धा तूच आहेस. ठीक आहे. एवढ्या सहजतेनं मायबापाला पाठवलं आणि जिम्मेदारी उचलली. या तीन भावंडाची जिम्मेदारी उचलणं सोपं असतो, कडला लावणं लय अवघड असतं. जिम्मेदारी उचलणं सोपं आहे, पण जिम्मेदारी कडेला लावणं मोठं अवघड आहे. पण निवृत्तीनाथानं ते धनुष्य पेललं. हो, त्यांनी ती आपली जिम्मेदारी जी दिली ती कडेपर्यंत नेली. कारण तिन्ही भावंडाला आधी समाधीला बसवलं, मग निवृत्तीनाथाने आपलं निर्याण ठेवलं, अर्थात समाधीला बसले. ही जिम्मेदारी पेलली. मला इथून काय सांगायचं की जे निवृत्तीनाथ मायबाप गेले तेव्हा अंतःकरणात कोणताच शोक ज्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकला नाही, ते सुद्धा ज्ञानोबराच्या निर्याणाच्या दिवशी शोकाकुल झाले. आपण देवनिवृत्ती आणि धरिले 2 एकर, त्या ठिकाणची अवस्था कशी झाली सकाळी विस्तारानं पाहिलेले. ज्ञानोबराय समाधीला बसलेले, कसे तरी लोक शोक आवरत होते. तेवढ्यामध्ये तव सोपान म्हणे स्वामी, तव सोपान म्हणे स्वामी, पूर्वी बोलिले ते तुम्ही, पूर्वी बोलिले जे तुम्ही, करे पठार संवत्सर ग्रामी, समाधी देऊ म्हणून, कडे पठार संवत्सर ग्रामी, समाधी देऊ म्हणून, कडे पठार संवत्सर ग्रामी, समाधी देऊ म्हणून. निवृत्तीनाथ समाधीला बसतात न बसतात आपला अर्ज सोपान काकानं पुढे केला. तो सोपान म्हणे स्वामी आणि पूर्वी बोली लेते तुम्ही, करे पठार संवत्सर ग्रामी, समाधी देऊ म्हणून. त्याचं काय झालं? मग अजूनच त्या शोकाला पारावार नाही. ठीक आहे, निवृत्तीनाथाचा शोक आहे, देवाचा शोक आहे, तैसेचे जनवन कालवले, तैसेचे गगन कालवले, हे सगळं आहे. पण नामदेवरायची वेगळीच अवस्था आहे आज. कारण नामदेवरायचं ज्ञानोबरायचं नातं काय? सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम याचा जो जीवार, सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम याचा जो जीवार, देव उभा देव उभा, देव उभा, इतिहास देव उभा, इतिहास देव उभा. सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम याचा जो जीवार, सखा विरळा ज्ञानेश्वर, नाम याचा जो जीवार, इतिहास देव उभा, इतिहास देव उभा, देव उभा, इतिहास देव उभा,
असे देव आपलं सखा विरळा ज्ञानेश्वर. नामदेवरायचं आणि ज्ञानोबरायचं नातं काय? एक जिव्हाळ्याचं नातं आहे. खरं तर सगळीच नातीत तो गुरु तो पिता तू आमची इष्टदेवता. कारण सर्व संत मांदियाळीमध्ये ज्ञानोबरायांनी जे आवाहन केलं आणि त्या आव्हानाला जो प्रतिसाद मिळाला तो सर्व जातीतल्या, सर्व भागातल्या, सर्व क्षेत्रातल्या, सर्व प्रांतातल्या संतांचा मिळाला. पण ज्ञानोबरायचा सहवास जेवढा नामदेवरायला मिळाला, एक जवळीकता जेवढी मिळाली, हो, उपलब्ध चरित्रावरून तेवढी हे 4 भावंड जर सोडली तर अन्यांना मिळालेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून एवढ्या जिव्हाळ्यानं आपण तीर्थयात्रा सोबत केली, हो, अनेक वाऱ्या आपण केल्या, आणि किती उपकार आहेत ह्या ज्ञानोबरायचे आपल्यावर, किती उपकार आहेत महाराज, किती उपकार, किती अवधार आहे ज्ञानोबरायचं. माणसाला कीर्तन करण्याकरता काय काय लागतं सदानंद गुरुजीले गोड सांगायचे. कीर्तनकाराकडं काय काय असलं पाहिजे. कीर्तनकाराकडे वक्तव्य असलं पाहिजे. कीर्तनकाराकडे गाण्याचं अंग पाहिजे. अति जरी नसलं तर कामापुरतं पाहिजे. कीर्तनकाराकडे अभ्यास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, दृष्टांत कौशल्य पाहिजे, समाजाला पटवून देण्याच्या युक्त्या पाहिजे, त्याचबरोबर एक प्रभाव पाहिजे, प्रभावशाली प्रभाव पडला पाहिजे. काय काय कीर्तनकार, नवीन शब्द काय, पर्सनॅलिटी शब्द बरोबर आहे ना का चुकला आहे ना? आपल्याला ज्येष्ठाला पर्स आहे ना, वैभव महाराज पर्सनॅलिटी. सध्या काय काय कीर्तनकार पर्सनॅलिटीवरच चाललेत. असो, दिसला पाहिजे असा रुबाबदार. अरे काय हो, त्या महाराजांनी कीर्तन करायचं सोडून द्या, पण मंडपात झालं कसा वजनदार दिसतो. माझ्यासारखं नाही, ते वेगळे. असं बघू नका, माझ्या अंदाज घेऊ नका. हे असं मला सांगा, ज्ञानोबरायकडे या कीर्तनाला लागणाऱ्या अंगातलं कोणतं अंग कमी होतं? सगळा समाज मिळविली मांदी वैष्णवांची. संघटित समाज कोणी केला? ज्ञानोबरायांनी केला. बरं, ज्ञानोबरायकडे ज्ञान किती? हो हो, ज्ञानोबराय ज्ञानराजा आहे. ज्ञानराजा का? कारण काय, एका भागाचा जो प्रमुख असतो त्याला मांडलिक म्हणतात, पण त्या सगळ्या मांडलिकाचा जो प्रमुख असतो त्याला राजा म्हणतात. मग कोणाला खगोलातलं ज्ञान, कोणाला भूगोलातलं ज्ञान, कोणाला सांख्यातलं ज्ञान, कोणाला वेदांतातलं ज्ञान, ते त्या त्या क्षेत्रातले मांडलिक. पण ज्ञानोबरायला या सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असल्यामुळे ते ज्ञानी यांचे राजे, ज्ञानी यांचे राजे होते. बरं, वक्तव्य, अरे बापरे, वक्तव्याचं गुण काय? विषयाला धरून जेव्हा ज्ञानोबराय बोलतील, गोड बोलतील, यात नवल नाही. ज्ञानोबरायचं विषयांतर सुद्धा फार गोड आहे. हो, एरवी सुज्ञ श्रोत्यांना विषयांतर झालं आणि ते किती गोड असलं, अप्रासंगिक आलाप नको वाटतं सुज्ञ श्रोत्याला. पण निवृत्तीनाथासारख्या श्रोत्याला सुद्धा ज्ञानोबरायचं विषयांतर मान डोलवायला होतं. ज्ञाना, तो संत स्तवनी रतसी, तरी कथेची से न करीसी. निराळा का वेगळी माऊली? निराळी बोल दे कशी सनागर. तो वेगळा, जर तो एकदा संतांचं वर्णन करायला लागला की आपला विषय काय चाललाय तुला ध्यानातच राहत नाही. फक्त गुरु न हातवा, फक्त गुरु शब्द सापडावा ज्ञानोबरायला. हे कृपाचार्य 6 ओळीमध्ये, देवा समुद्र गंभीर आहे की जे, हे की नाही, वाव मिळावं, संधी मिळावी. विषयांतर सुद्धा गोड लागावं, एवढं ज्ञानोबरायकडे वक्तव्याचं गुण. आत्मविश्वास किती? बोली आरोपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. हो हो, तसा शब्द विषय कानाचा, पण मी सर्वेंद्रियाचा विषय करीन, हा आत्मविश्वास आहे. बरं, दृष्टांत कौशल्य तर विचारूच नका. हो, सद्भाव जीवगत, हृदय सहजची असत, स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. हा, घर स्फटिकाचं, त्याच्यात पुन्हा दिवा, आणि तोही डोलणारा दिवा. किती नाजूकता. एक महाराज, त्या अमृतानुभवातली ओवी आहे, पाठ केली होती पण तुमच्या आशीर्वादाने आठवायची नाही.
परमात्मा अवस्थेला गेल्यानंतर बोलेना बोलू देईना, बोलेना बोलू देईना. ज्ञानोबरायाने अमृतानुभव दृष्टांत काय दिला, म्हणजे जसा चोर एका सावकाराच्या घरात शिरला, तो सावकाराच्या गळ्याला चाकू लावतो. सावकार जागा झालाय की नाही? जागा झालाय. पण हा चोर त्या सावकाराला बोलू देतो का? नाही. ए पोरो, चोर आला रे, चोर आला रे असं म्हणू देतो का? शांताबास, शांताबास असं चोर म्हणतो त्याला त्या सावकाराला बोलू देत नाही. बरं तो चोर सांगतो का, मी तुमच्या घरात चोरीला आलोय, बघा तुमच्या बापाच्या गाला मी चाकू लावलाय. म्हणजे चोर स्वतःही बोलत नाही, दुसऱ्यालाही बोलू देत नाही. तशी ती अवस्था आहे म्हणे, बोले ना बोलू दे. काय दृष्टांत कौशल्य महाराज, काय दृष्टांत कौशल्य. हा बरं, प्रभाव वादच नाही. गाणं अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, म्हणजे कीर्तनात रंग भरावा असं गाणं. गाणं 3 प्रकारचं, कीर्तन भागवणारं गाणं, कीर्तन रंगवणारं गाणं आणि कीर्तन उलतं पालतं करणारं गाणं. हो, ते पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी, म्हणजे अवधानाचा चारा मिळाला तर व्याख्यान चौपट रंगतं म्हणे, आणि अवधानाचा चारा नाही मिळत चौपट होतं म्हणे. पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी, चौपट असं. पण ज्ञानोबरायचं गाणं किती सुंदर. महाराज कीर्तनात रंग भरून देवाला राहू वाटायचं, राहवलं नाही, देवालाही नाचावं वाटतं आहे ना गाण्याचं अंग. बरं, सगळा समाज ज्ञानोबरायकडे पाहून आलेला. पण ऐकलं का, हे सगळं असताना सुद्धा जातीनं उच्च कुलस्थ आहेत, हे सगळे गुण असताना सुद्धा एका शिंप्याच्या पोऱ्याला सांगितलंय, तू कीर्तन कर, मी टाळ घेऊन उभा राहतोय. काय अवदार्य ज्ञानोबरायाचं, हे काय मोठेपण आहे. आणि मग नामदेवरायाला ज्ञानोबरायचे एक एक गुण आठवायचे. मी ऐकून आहे बरं, वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख हा अभंग घ्यायची म्हणे, येईन पंढरीस, तरीच येईन पंढरीस, दृष्टी देखेन ज्ञानेश. हो, ज्ञानोबा एवढंच नाही, समाधी प्रसंगात वर्णन आहे, नामदेवरायाला एवढा शोक झाला, तो अनावर झाला. मग पुंडलिकाला बोलून ज्ञानोबरायचं दर्शन घडवून दिल्याची वर्णनं समाधीच्या प्रसंगात आहे. आणि मग लढिवाळ नामा, अर्थात लढिवाळ भक्त ज्ञानोबाऱ्याला आणा, ज्ञानोबाऱ्याला आणा. नाही रे, समाधीस्थ झाले ज्ञानोबाराय, लढिवाळ भक्त. आपण केंद्र प्रमुख म्हणून त्या केंद्री आपण नामदेवरायाला धरलंय, पण कदाचित त्यांच्या नंतरचे त्यांना मानणारे साधक त्यांना आणा, त्यांना आणा, किंवा मला त्यांच्यापर्यंत न्या. विठ्ठला विठ्ठला असा हट्ट धरू शकतात हे लढिवाळ भक्त, देवाजवळ हट्ट धरू शकतात. धरण्याचा अधिकार आहे, कारण त्यांनी सगळी नाते जोडून त्यांच्याशी नातं जोडलेलं आहे. एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी. आम्ही कोणापाशी तोंड वाजो, आम्ही कोणापाशी तोंड वाजो, कोण आम्हा पुसे शेणाने वागले, कोण आम्हा पुसे शेणाने वागले. कोणापाशी तोंड वाजो, आम्ही कोणापाशी तोंड वाजो, कोण आम्हा पुसे शेणाने वागले, कोण आम्हा पुसे शेणाने वागले. एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी, एवढा संकोच तरी काव्यालाशी. आम्ही कोण
वासो आम्ही कोणापाशी तोंड वासो कोण आम्हा पुसे शेणाले भागले कोण आम्हा पुसे शेणाले भागले कोणापाशी तोंड वासो आम्ही कोणापाशी तोंड वासो कोण आम्हा पुसे शेणाले भागले कोण आम्हा पुसे शेणाले आम्ही कोणापाशी तोंड वासू हो कारण तेव्हा आम्ही ठरवलं आमच्या जीवनात ते मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा कधी न मागायला प्रवृत्त झालेले तुकोबारा मागायला प्रवृत्त होतात पण मोठी माणसं आपल्या व्यक्तिरेखेला न शोभणारं जरी काम करायला प्रवृत्त झाली तरी त्यात मर्यादा असतात हो कारण काय असतं व्यक्ती आणि एक व्यक्तिरेखा एका व्यक्तीभोवती एक वलय निर्माण झालेलं असतं माणूस त्या वलयात त्या व्यक्तीला पाहतो त्याच्या वेगळं त्याच्याकडे पाहणं रुचतच नाही माणसाला उदाहरण जर द्यायचं ठरलं हो काय सचिन तेंडुलकरांनी कामगिरी केली हॉकीमध्ये भारताला स्वर्ण पदक प्राप्त करून दिली नाही सचिन तेंडुलकर या व्यक्तीभोवती क्रिकेटर ही व्यक्तिरेखा आहे काय लता मंगेशकर आहे काय सुंदर गायक आहे त्यांनी आयटम सॉन्ग गायला नाही एक चांगलं ते एक उदाहरण आहे ना त्यांच्या जीवनातलं ते मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया हे गाणं जेव्हा लता दीदीकडे आलं ना तेव्हा लता दीदीनं नकारलं हे म्हणली असलं गाते काय मी काय कीर्तनकार आहे का तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना दोन नाकात घातले पाहिजे एक ठरव कुठं घालायचे इकडं पहा कळकळ आहे कळकळ काय अन्य तीर्थाला गेलं नाही पाहिजे का अन्य देवाला मानलं नाही पाहिजे का मानलं पाहिजे पण ज्ञानोबा तुकोबा सोडून विठाला 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 मानलं पाहिजे वादच नाही ते वर लांबायला लागले पण आता एवढा मुद्दा सांगलो ते पंढरपूरला एक वारकरी होते गुरुवारी शेखर महाराजांनी घटना सांगितली त्यांना पंढरीच्या वारीची आवड आणि वय झालं मूलबाळ नाही मग पंढरपूरला यायला जायला शक्य होईना मग त्यांनी घरदार विकलं आणि पंढरपुरातच राहायला आले ते दोघं पण जेवढं घरदार विकलं त्याच्यात फक्त पंढरपुरात घर झालं खाण्याचं काही नाही मग ते काय करायचे गळ्यात कवड्याच्या माळा घालायचे ते वारकरी पंढरपुरात जोगवा मागायचे आणि जोगवा मागितलेल्या पिठाच्या भाकरी करायचे पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचे आणि मग खायचे जोगवा देवीच्या नाव नैवेद्य पांडुरंगाला हा गायच्या नावानं आणायचं बाईला डागिने विठाला 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 काय झालं नाही खोटं असलं तर सांगा मला काय एकाने विचारलं तुम्ही पंढरपूरचे एवढे निष्ठावान वारकरी मग जोगवा कशाला मागता वैभव महाराज त्या वारकरीची निष्ठा बघा काय महाराज कीर्तन आपण करावे पण ज्ञानोबरावर निष्ठा प्रेम फक्त वारकऱ्याने ठेवावं घास नाही महाराज आपला घास नाही गोकुळ अष्टमीमध्ये आम्हाला कीर्तन सुचत नाहीत पण आमचे महिन्याचे वारकरी ज्ञानोबराचा जन्म सोहळा संपन्न करण्याकरता आळंदीत असतात आपण संप्रदायावर बोलायचं चर्चा करायच्या पण निष्ठा जपायची कोणी या निष्ठावान वारकऱ्याने ध्यानात ठेवा हो त्याला तुम्ही एवढे निष्ठावान वारकरी आणि मग हे कशा करता कवड्यान हे घालून कशा करता जाता तुम्ही तुमचा पांडुरंगावर विश्वास नाही का ते वारकरी काय म्हणायचे ते ओ काय म्हणले मी कवड्या घालतो गळ्यात माळ घालतो परडी मागतो मग जगतो त्याचं कारण काय म्हणले म्हणे पोटाची जिम्मेदारी मालकावर कशाला घालायची जर पोट भरायला ही देवी कामी येऊ लागली तर मालकाला तो त्रास कशाला द्यायचा मालकाला एकच त्रास द्यायचा उद्धाराचा बाकी होईल तो भोग भोगीना आपुला न घाली विठ्ठला भारतच असो वलयाच्या बाहेर म्हणून वारकऱ्यांनी
अन्य तीर्थ भूतळीची तीर्थे पाहावी नाही तीर्थव्रती भाव धरी रे. हो, जो हे सकळ सिद्ध आहे हात चलावया पाय तो तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. हो, वादच नाही. पण गुरुवर येतात त्याला गोड वाक्य सांगत असतात, त्याला युक्तीला गोड येतात त्याची. सुसंस्कारी मुलगी जेव्हा नांदायला जाते ना, ती फक्त नवऱ्याचे कपडे नाही धुत, घरातल्या सगळ्यांचे कपडे धुते. ती नवऱ्यापुरता स्वयंपाक नाही करत, सगळ्यांचा स्वयंपाक करते. ती सेवा फक्त नवऱ्याची नाही करत, सगळ्यांची करते. पण रममान मात्र फक्त नवऱ्याशी होते. तसं वारकऱ्याने सगळ्या देवाची सेवा करायची, रममान मात्र ज्ञानोबा तुकोबान पांडुरंगाला सोडून व्हायचं नाही. ध्यानात ठेव. हो. असं काही गायला मी का कीर्तनकार आहे का, इथून निघालो होतं. हे सगळं व्यक्तिरेखा असते. तुकोबराची रेखा काय की न मागणं, आणि मग मागायला प्रवृत्त झाले. पण आपला बाण आबाधित राखून, बाण आबाधित राखून, काय बाण आहे, काही मागायचं नाही. मग बाण्याचं प्रगटीकरण या चरणात कसं होतं. मला या चरणात 3 विभाग करायचे. मागणे ते एक तुझं प्रती आहे, याचे 3 विभाग करू आपण. मागणे ते एक आहे, मागणे ते तुझं प्रती आहे, आणि तू पण देशील तरी पाहे. काय मस्ती मारायच्या 3 तुकड्यामध्ये. मागणे ते एक आहे, देवा मला अन्य नको. मागणे ते तुझं प्रती आहे, अन्यांकडून नको. हा, देशील तरी पाहिजे, अन्यायाने नको. मला तुझ्याकडूनच पाहिजे, हेच पाहिजे, आणि ते जमलं तर दे. लय बघ, तुला जमलं तर दे, देशील तरी पाहे कर विचार त्याचा. म्हणून हा लढीवाळपणा आहे. आणि देवा तुला काय वाटतं मला माहीत नाही, पण आम्ही तर ठरवले तुझ्याशिवाय कोणाकडे हात पसरायचा नाही. हात पसरायचाच नाही. मागणे ते तुझं मागू, जीवभाव तुझं सांगू, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. म्हणे का जीवाकडून मागा ना, दुसऱ्याकडून मागा ना. नाही, आम्हाला माहिती देवे दिले तरी गोड, राही रुची आणि कोड. एरवी रडोनिया मान कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड. त्याच्यातच रुची आणि कोड राहतं. देवा तुझ्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला अन्याकडून काही नको. एक आम्ही तुला सोडून, म्हणजे जर गंगा गेली सिंधूपाशी, जरी तो ठाव नेदी तिशी तिने जावे कवण्या ठाया. नाही देवा, आम्ही तुलाच म्हणणार, आम्ही तुलाच मागणार. तो का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आडी माय बापा. तो का म्हणे करी कोड पूर्वी लाड आमचा, आमचा लाड पुरवा तुम्ही. पण तुमची अपेक्षा काय. एक तर ज्ञानोबाराला इथं आणा, किंवा ज्ञानोबाराय जिथं गेले तिथे आम्हाला न्या. बस आम्हाला काय. ज्ञानोबाराय गेले कुठे, आपण अभंगात प्रवेश केल्यावर. संत जातात कुठे याचा आपण अभंगात प्रवेश केल्यावर विचार करूच. पण काय, मृत्यूलोक सोडणं सगळ्याला क्रमप्राप्त आहे. फक्त मृत्यूलोक सोडण्याची पद्धत काय आहे ही भिन्न भिन्न आहे. सामान्य लोकांचे 4 प्रकार दिसून येतात प्रायः, आणि सत्पुरुषाचे 4 प्रकार दिसून येतात. सामान्य लोकांचे 4 प्रकार. काहीची हत्या होते, काही आत्महत्या करतात, काही अकाली मरतात, आणि काही नैसर्गिक मरतात. 4 प्रकार हे सामान्य लोकांचे आहेत. पण सत्पुरुषाचे 4 प्रकार दिसून येतात. काही आत्मसमर्पण करतात, काही आत्मत्याग करतात, कोणी समाधीला बसतात, तर काही संतांचं दिव्य निर्याण होतं. पण 4 प्रकार आहेत. त्यामध्ये सामान्य लोकांचा विचार स्पष्ट असल्यामुळे विस्तार करत नाही. आत्मत्याग काय, जेव्हा जगणं मरण भले परी काय अवकळ आयशी, असा भाव जेव्हा भक्ताला निर्माण होतो, तेव्हा भक्त काय करतात, अन्न पाण्याचा त्याग करून त्याच्या चिंतनात मृत्यूची वाट पाहतात. त्याला अनशन व्रत म्हणतात. हे आता जवळजवळ हे करायला परवानगी शासनाची नाही आहे. पण मला वाटतं जैन समाजामध्ये हे संतारा, काय असं संतारा व्रत म्हणतात, त्यांच्याकडे ते करतात. विवेक आपलं विनोबा भावे यांनी सुद्धा असा आत्मत्याग केला. आत्मसमर्पण काय, दधीचीनी देव कार्याकरता केलेलं आत्मसमर्पण आहे. शूरानं देशाकरता केलेलं ते आत्मसमर्पण आहे. हो, कसं आहे, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, कविता आहे पण लय गोड आहे. धारा तीर्थी
तपजे चालीत म्हणत नाही, जाऊ द्या, तुम्हाला कळणार नाही, राहू द्या आता ते. सरळ म्हणतो. धारा तीर्थी शब्दरचना पहा काय. धारा तीर्थी तपजे आचरती. शिवर जो रणांगणावर आहे ते कोणतं तीर्थ आहे? धारा तीर्थी तपजे आचरती. सेनापती यश याची बले. सेनापतीला सुद्धा यश यांच्यामुळे अशा शूरामी वंदिले. शूराचं देशाकरता आत्मसमर्पण आहे. पतिव्रतेचं पती करता सती प्रथा जी होती ना, ते काय आहे? आत्मसमर्पण आहे. आत्मत्याग, आत्मसमर्पण. काय साधूचं दिव्य निर्याण आहे. तुकोबरायचं दिव्य निर्याण, कानोपात्रा मातेचं दिव्य निर्याण आहे ना, नाथांचं दिव्य निर्याण, मुक्ताईचं दिव्य निर्याण, संत नरहरी महाराजांचं दिव्य निर्याण. म्हणून ज्ञानोबरायची समाधी आळंदीत आहे, निवृत्तीनाथाची त्र्यंबकला, सोपान काकाची, गोरोबा काकाची, सावता महाराजाची. हो, चांगला अभ्यास आहे तुमचा. संत नरहरी महाराज सोनारांची कुठे? पंढरपुरात. पंढरपुरात कुठे? नाही, नामदेवाचं प्रमाण आहे. देवाची मूर्ती जो विग्रह आहे, देवाची कंबर हीच निवृत्तीनाथ आपलं नरहरी महाराजाची समाधी. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी आणि नरहरी वनमाडी एक झाले. नरहरी महाराजाच्या समाधी प्रसंगातलं चरण आहे. अर्थात हे दिव्य निर्याण करणारी महात्मे आणि निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानोबराय हे समाधीस्थ झालेली महात्मे. मग त्या समाधीच्या माध्यमातून, कोणी त्या दिव्य निर्याणाच्या माध्यमातून गेले कुठे, ती आम्हाला अपेक्षा आहे. परमार्थामध्ये व्यक्तीचं मोठेपण, त्याचं ध्येय काय आहे याच्यावर ठरतं. त्याचं ध्येय काय. म्हणून आमचं ध्येय असं सामान्य नाही. अनेक नाही काही मागणी, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती विन माय बापा. हे आम्हाला पाहिजे. आम्हाला बाकी काही नको. आम्हाला काय पाहिजे? एकच पाहिजे. पुढीलांचे इच्छे फळ, पुढीलांचे इच्छे फळ, पुढीलांचे इच्छे फळ, पुढीलांचे इच्छे फळ. नाही बळ ते नाही बळ संत गेले दया ठाया, संत गेले दया ठाया. नाही बळ ते अंगी, नाही बळ ते अंगी, संत गेले दया ठाया, संत गेले दया ठाया. पुढीलांचे इच्छे फळ, 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 पुढीलांचे इच्छे फळ. नाही बळ ते अंगे, नाही बळ ते अंगे, संत गेले दया ठाया, संत गेले दया ठाया. नाही बळ ते अंगे, नाही बळ ते अंगे, संत गेले दया ठाया, संत गेले दया ठाया. आम्हाला अपेक्षा आहे काय? आमच्या आधीचे जे पुढे गेले, पुढे गेले, त्यांना जे फळ मिळालं ते आम्हाला पाहिजे. आमच्या पुढील कोण पुढे गेले ते निधाई झाले. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. हे पुढील कोण? आपल्या आधी ज्या पंथानं आपण चाललोय त्या पंथाने ध्येयापर्यंत गेलेली महात्मे. हो, मार्गी बहुत याची गेले साधू संत. पुढचं नाही, मला एवढंच पाहिजे सध्या.
मार्गी बोत, ज्या मार्गानं आमच्या आधीचे आदरव्यू सध्या कोणालाही म्हणतात तो भाग निराळा. हो, हे आजरेकर फड आहे ना, आजरेकर फड, त्यांच्याकडे एक शब्द आहे ह्या गोष्टीला. उत्तरपंथीचे संत आणि दक्षिणपंथीचे संत, पूर्वपंथीचे संत आणि उत्तरपंथीचे संत म्हणतात. त्यांच्याकडे पद्धत काय, नाव काय, वैकुंठवासी तुकाराम बाबा काळे यांचं फलटणला कीर्तन ज्यांनी ज्यांनी ऐकलं सोहळ्यात वारीच्या वाट्याने फलटणच्या फडावर तळावर त्यांचं कीर्तन असते, त्यांची पद्धत. नाव काय, दोन प्रकारचे संत आहेत, एक पूर्वपंथीचे संत, दुसरे उत्तरपंथीचे संत. नाव काय, पूर्वपंथीचे म्हणजे आधी गेलेले आणि उत्तरपंथीचे म्हणजे मागून जाणारे या अर्थाने. पूर्वपंथीचे म्हणजे पूर्व कुठे आहे आता का मी म्हणेल ती पूर्व आहे, कसं आहे ही पूर्व आहे ना. पूर्वपंथी म्हणजे इकडचे आणि उत्तरपंथीचे म्हणजे इकडचे असं नाही, ते पूर्वीचे आणि नंतरचे या अर्थाने येते. आपल्या आधी गेलेले पुढे कोण कोण आहेत, शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा, सनकादिक गोंधळी हो करी कृपा, नाचताती सोहम मेरी हो करी कृपा, नाचताती सोहम मेरी हो करी कृपा, उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा, उदो शब्द आरोळी हो करी कृपा, पुढे पुंडली कधी वटा हो करी कृपा, पुढे पुंडलिक देवता हो करी कृपा, त्याने मार्ग दाविला निळा हो करी कृपा, त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा, आई दावी मूळ पिता हो करी कृपा, आई दावी मूळ पिठा हो करी कृपा, बाप रखमा देवी वरू सुख सागर त्याला नमस्कार, सर्व सुख देई सर्व सुख देई, जय सर्व सुख देई, सर्व सुख देई सर्व सुख देई, सर्व सुख देई, सर्व सुख देई, आनंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, हो करी कृपा, हो करी कृपा, हो करी कृपा, पुढे पुंडली कधी वटा हो करी कृपा, ज्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा. आमच्या आधी जे गेले ना संत, आणि आता सांगायचं ठरलं तर सकाळीच आज पुढे गेलेले आमचे ज्ञानोबार आहे, त्यांचं फळ आम्हाला पाहिजे. त्यांचं फळ तुम्हाला त्यांना जे मिळालं ते पाहिजे, हे करा ना. त्यांना जे मिळालं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांनी जे केलं ते तुम्ही करा, ते मिळेल तुम्हाला. कळालं, संतान ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. आता माझा जीव घेऊन या बडी आणि भैसवावे ओढी संतांची या. संतांना जे मिळालं ते जर आम्हाला पाहिजे असेल तर माणसानं काय करावं, त्यांना ते ज्यानं मिळालं ते करा, ते तुम्हाला मिळून जाईल. नाही माझा पहिला नंबर आला पाहिजे कोणासारखा. आता उदाहरण करा घ्यायचं, आमचे काकडे माऊली तिथे, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे आखी, चांगली उपस्थित आहे. मला त्यांच्यासारखी ज्ञानेश्वरी पाठ झाली पाहिजे. कोणासारखी, माऊलीसारखी मला ज्ञानेश्वरी पाठ झाली पाहिजे. काय नाही, त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली, पाठ करण्याकरता जे केलं ते तू करणार आहे. उम्या आपलं तू करणार, तुला बी होईल. म्हणजे त्यांना जे साध्य मिळाले, ते ज्या साधनानं मिळालं ते साधन तुम्ही करा, मग त्या साधनानं तुम्हाला ते साध्य मिळेल. मला मागायची गरज काय. विठ्ठला विठ्ठला याचा भाव गुरुवर्य राऊत महाराजाच्या मुखातून ऐकलं बरं. हा भाव मी माझा नाही, आणि दुसऱ्याचा आपल्या नावावर खपवायला मी तेवढा कृतज्ञ नाही. हा भाव मी चातुर्मास्यामध्ये राऊत महाराजाच्या मुखातून ऐकला होता. हा भाव, अरे त्यांनी जे केलं ते करा, त्यांना जे मिळालं ते तुम्हाला मिळेल. देवा अडचणच ती आहे.
काय अडचण आहे. त्यांनी जे केले तेच आम्ही करतोय, पण त्यांना जे मिळाले ते मिळना. विठ्ठला विठ्ठला. त्या साधू संतांना ते मिळण्याकरता काय केलं? तुकोबारायचं जर साधना आपण विचारात घेतली, कोणी काहीतरी केली आचरणे, मज या कीर्तने विन नाही. कोणी काही साधन करू तर तपादी कोणी साधोत आम्ही नवजो, पावत आत्मस्थिती आम्ही नवजो, कोणी म्हणत उत्तम मुक्ती आम्ही नवजो. तुका म्हणे छंद नाम हरीच्या दासा निंदे. त्यानं कीर्तन हे साधन करून ते मिळवलं. ऐकलं, हे सामान्य नाही, हे साधन सामान्य नाही. ह्याच कीर्तनात फक्त करायला तुकोबाराय होते. एका बाईनं मेलेलं मुलं आणून टाकलं समोरच तुकोबारायच्या. तुकोबारा, ओ टाळी वाजवा, हो मावशी उठवा ना त्याला. अहो कीर्तनात झोपू नये, कीर्तनाशी न रहो तुम्ही जागा, उठवा त्याला. एक तर चिडून आलेली होती, कारण तिचा नवरा तुकोबाराचा टाळकरी होता. हे उठलं की सुटलं त्यांच्याच मागं हिंडत. रिटायर झाल्यापासून आमच्या हातीत लागना. चिडलेली होती ती. उठवा तुम्हीच, काय मेलय ते, मेलय नाही बाई, उठवा त्याला. आणि तुकोबारायनी मेलेलं मूल उठवलं. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोल बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. बाळा पोटे मायरी गेला, बाळा पोटे मायरी गेला, बाळा पोटे मायरी गेला, बाळा पोटे मायरी गेला. मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविला. वेळ काळा ते ग्रासी लगा, काळा ते ग्रासी लगा, वेळ काळा ते ग्रासी लगा. काळा ते ग्रासी लगा. वासुदेव बोलतो बोला, बाळा पोटे मायरी गेला, मेले माणूस जित उठविला. वेळ काळा ते ग्रासी लगा. वासुदेव बोलतो बोला, बाळा पोटे मायरी गेला, मेले माणूस जित उठविला. वेळ काळा ते ग्रासी लगा. याच कीर्तनात मेलेलं माणूस उठवलं. याच कीर्तनात किती दिवसापूर्वी तरी मेलेलं गोरोबा काकाची बायको अशी बसली होती. आता लहान पोरं कसे नाचायला लागले. म्हणजे बाई माझं असतं तर आज असंच नाचलं असतं. सहज भाव निर्माण झाला. तर नामदेवरायच्या कीर्तनातून ते मेलेलं परत आलं. एवढंच नाही गोरबा काकाला हात नव्हते. हात वर करा, टाळी वाजवा. नामदेवराय म्हणू लागले, सगळ्यांनी हात वर केले, पण आपल्याला हात नाही येत. पण संतांची आज्ञा मोडायचं पाप नको. आपले थोटे हात वर केले तर गोरबा काकाला वरच्या वरच हात फुटले. या कीर्तनात एकच प्रमाण तो कोबरायचं देतो. कथा काळी लागे सकळा समाधी, आणि तात्काळ हे बुद्धी दुष्ट नाशे. कीर्तन ऐकल्यावर, धापाच ऐकल्यावर तात्काळ फळ आहे. तात्काळ हे बुद्धी दुष्ट नाशे. आमच्या कीर्तनात होतं का ते? नाही होत. का होत नाही? साधन ते, पण फळ ते नाही. धरितो वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. ते काही लोकांनी आक्षेप घेतलेत ना की तुकाराम महाराजाच वैकुंठ गमन की टिंब टिंब.
मग त्यांच्या समाधानाकरता आपल्याकडे युक्ती आहेत, प्रमाण आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. एकाने मला विचारलं का हो, मग तुकाराम महाराज जर देह घेऊन वैकुंठाला गेले तर आजकाल एखादा कीर्तनकार का जात नाही? लोक कीर्तनातून जातात. पण एखादा कीर्तनकार का जात नाही देह घेऊन वैकुंठाला? का जात नाही? त्याला मी उत्तर दिलं, हे पळ वाटे बरं, पण काढावं लागेल ना कधी कधी. म्हणलं बाबा, लागवडीचा उतारा खोडव्याला येत नसतो. विठाला विठाला हे फक्त शेतकऱ्याला कळेल, आणि ते कांद्याच्या शेतकऱ्याला कळणार नाही, उसावाल्याला कळेल फक्त ते. हे आमच्या पळवाट आहेत. पण धरी तो वासना. पण संतांनी जे साधन केलं, हो तेच साधन आम्ही करतोय. पण संतांना जे मिळालं ते आम्हाला मिळत नाही. पुढीलांची इच्छी फळ, फळ इच्छा आहे पण ते मिळत नाही. साधन तर तेच चालू आहे आमचं, पण फळ मिळत नाही. का मिळत नाही? काय, एखादं काम एखाद्या हातोटीने केल्याशिवाय त्याचे विशिष्ट फळ मिळत नाही. पक्वाजवर हात टाकणं म्हणजे वाजवणं नाही ना, त्याची एक हातवटी आहे. दहा कसा वाजवायचा, तिट्ट कसा वाजवायचा, क्रिकेट तक्ता कसा वाजवायचा, मला लय येत नाही. वजन पाडण्यापुरतं पाठ केले, आपल्याला कुठे येतं? मला लय येत नाही पाठायचं. बघा असं वजन पाडताय अधून मधून, मग तेवढे 2-4 शब्द पाठ केले. मला वाजवता येत नाही. आम्हाला वाजिता येत. हातोटी आहे ना, तिट्ट कसा वाजवायचा, धा कसा वाजवायचा, तर्जनी किती त्या शाईपुडावर ठेवायची, हे गणित आहे. तसं साधन जरी केलं तर त्या साधनाचं गमक आहे. त्या गमकानं साधन झालं पाहिजे. म्हणून ते काय आहे, आता किती बसतं माहीत नाही, पण माझ्या अल्पबुद्धीचं चिंतन आहे बरं, चुकूही शकता. हो, एकाच अध्याय ज्ञानाची 2दा साधनं सांगितली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, पुन्हा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. हो, मला वाटतं त्या दोन्ही श्लोकामध्ये 3 पद आहेत. तद्विधी ते जाणण्याकरता, प्रणिपात सेवया सेवा, आणि मग प्रश्न 3 आहेत. पुढे 3 आहेत. श्रद्धावान ज्ञानम लभते, तत्परः ज्ञानम लभते, आणि संयतेंद्रिय ज्ञानम लभते. मग मला कोणी केले का नाही मला माहीत नाही, पण असं वाटतं. मग ऐकून वाटतं का मला स्फुरलंय मला माहीत नाही. पण पहिले साधन आहे, आणि त्या साधनाचं गमक पुढच्या श्लोकात आहे. हो, तद्विधी ते जाणण्याकरता. हो, प्रणिपात शरण जायचं पण श्रद्धेनं, सेवा करायची पण तत्परतेनं, प्रश्न विचारायचा संयमानं. विठाला विठाला आयसी वरमे मज दावी नारायण आहे. अंतरीच्या खुणा, मला ते कोणतं पुण्य आहे ज्याने मी यांचा सेवक होईल त्याचं मला वर्म सांग. नुसतं सांगू नको, त्याच्या अंतरातल्या खुणा सांग. अंतरातल्या खुणा म्हणजे साधन आहे, त्या साधनाच्या अंतरातली एक काय खून आहे. आता खेड्यापाड्यात आम्ही सांगत असतो एक दृष्टांत सांगू म्हणता. 2 बाया कपडे धुवायला नदीवर गेले. दोघीचे नवरे पांढरेच कपडे घालत होते. अर्थात त्या दोन्ही बायका पुढाऱ्याच्या होत्या असं मला म्हणायचं. तुम्ही का ग, तू पण तोच सोडा वापरते एरियल, मी पण तोच वापरते. तू सुद्धा काय ते सर्फ एक्सल साबण ते मीच वापरते. ज्या घाटावर तू कपडे धुते त्याच घाटावर मी धुते. ज्या पाण्याने धुते त्याच पाण्याने मी धुते. तुझे कपडे निघतात आणि माझे का निघत नाही? तुझे का निघतात तेवढे पांढरे शुभ्र, माझे का निघत नाही? तुला फुकट निघत नाही. मी जेव्हा कपडे धुते ना, ह्या कपड्यात माझा नवरा या बुद्धीनं धुते तेव्हा निघतात. म्हणजे साधन ते गमक वेगळे. विठाला पुढीलांना जे फळ मिळालं, जे साध्य मिळालं, ज्या साधनानं मिळालं ते साधन आम्ही करतोय. पण त्या साधनाला जी ताकद लागते ती ताकद आमच्यात नाही बळ ते अंगी. ते बळ नाही. कोणतं? की ते साधन करावं, त्या बळानं करावं तेव्हा ते मिळतं.
बरं, मुखी नाम हाती मोक्ष. आयशी साक्ष तुकोबाची का ज्ञानोबाची का बहुतांची? एकट्याचीच आहे का? नाही. मग बहुतांची जर ती साक्ष असेल तर आमच्या वेळी ती साक्ष कुठं गेली? त्याचा अर्थच आहे की ते साधन ज्या कुवतीनं व्हायला पाहिजे ते नाही बळ ते अंगी. आमच्या अंगात ते बळ नाही. कोणतं बळ नाही? हो, त्यांनी जे साधन केलं त्या अंगाचं बळ नाही. मग साधन करत असताना कोणतं बळ लागतं? देवप्राप्ती करता कोणतं बळ लागतं? देवप्राप्तीमध्ये 2 गोष्टी कराव्या लागतात. अनिष्टाची निवृत्ती, निष्ठाची प्राप्ती. हे आपल्या मोक्षाचं काय आहे? स्वरूप आहे की नाही? अर्थात संसार सोडावा लागतो आणि देव जोडावा लागतो. संसार काढायचा आणि देव जोडायचा, पण बळ लागतं. संसार सोडायलाही बळ लागतं आणि देवाला जोडायलाही बळ लागतं. संसार सोडायला वैराग्याचं बळ लागतं आणि देवाला जोडण्याकरता ज्ञानाचं, निश्चयाचं, भावाचं बळ लागतं. ते बळ आमच्या अंगी नाही. वैराग्य, संसार सोडण्याकरता कोणतं बळ लागतं? वैराग्य बळ. वैराग्य महापावके, जाळूनी विषयाची कटके, आधपली तवके इंद्रिय धरिली. किंवा अर्जुनाचा प्रश्न, देवा तुम्ही या संसार वृक्षाचं वर्णन केलं, ऐसा गाढा आणि अफाट, याचा कोण करील शेवट? कसा होईल बाबा? किती मोठा वृक्ष, कसा आहे बाबा? अवघड दिसतं मला सगळे. हां, आणि काही शाखा उपरता ज्या सनकाधिक नामे ख्याता. निवृत्तीची शाखा कुठपर्यंत जाते? आणि काही शाखा उपरता ज्या सनकाधिक नामे ख्याता, फळीमुळी ना ढळता भरल्या ब्रह्मी, इथपर्यंत. आणि प्रवृत्तीची शाखा आणि ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते. म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत मरीची कश्यपापासून चालू झालेली हे निवृत्ती लक्षणा धर्म, प्रवृत्ती लक्षणा धर्म, तिथपर्यंत हा वृक्ष जातो. ह्याचा शेवट कसा होईल? म्हणजे अर्जुना खरं सांगू का, हे तू टेन्शनच घेऊ नको. हे आम्ही वर्णन केलं, पण वांजेचे लेकरं सांगितल्याप्रमाणे हे नाही. पण देवा तुम्ही म्हणता वांजेच्या लेकरासारखं, पण दिसते ना प्रतीचा विषय व्हायला लागला ना. सांग ना काय सांग तुम्हाला? एकच कर, असंग शस्त्रेनं दृढेनं छेतो. वैराग्याच्या शस्त्रानं त्याचा छेद करता येतो. अर्थात संसार सोडण्याकरता वैराग्याचं बळ लागतं आणि देवाला धरण्याकरता भावबळ किंवा ज्ञानबळ. हो, भावबळ कमी नाही, ज्ञानबळही कमी नाही. हो, आपल्याकडे दोन्ही बळाचा काय विचार आहे? जे दिठी न पविजे ते दिठी विन देखीजे, जरी अतिंद्रिय लाहीजे ज्ञानबळ. आणि भाव बळे आकळे एरवी ना कळे. तिथं एरवी ना कळे का? स्थितस्य गती चिंतनीय. विषय भावबळाला प्राधान्य द्यायचं पण एरवी ना कळे. हो, पण दोन्ही बळ काही कमी नाही. दोन्ही जे आपापल्या ठिकाणी काय आहेत, आपले एक मूल्य ठेवून आहेत. पण आमच्याकडे दोन्ही बळ नाहीत. नाही झाले ज्ञान, पाहिली अक्षरे, ज्ञान बळ नाही आणि भाव बळही आमच्याकडे नाही. दुबळा तुका भावे विन, उदारा देव घेतला ऋण. उदार जे होते त्यांनी देव घेतला, पण दुबळा तुका काय आहे? भाव ही नाही, भाव नाही, ते बळ नाही. आणि संसार सोडण्याकरता वैराग्याचं बळ नाही अंगी बळ. त्याग करी जेसा सकळ, सकळ त्याग करी जेसा, ते बळ म्हणजे ते वैराग्याचं बळ नाही. हा, त्याग करी जेसा बळ आहे, पण सकळ त्याग करी जेसा बळ नाही. आता आपण सगळे म्हणजे तुम्ही तरी हे महात्मे सोडून आपल्यात चर्चा करू. फक्त आपण विरक्त का आसक्त? हां, आसक्त? अहो झाला ना समाधी सोळा, जाणं मग घरी. आमुष्यपर्यंत राहतात म्हणून आपण विरक्त आणि काल्याची वाट पाहतो आम्ही. म्हणजे आम्ही आसक्त. नेमकं काय? आमच्या अंगात बळ आहे पण त्याग करायचं बळ आहे. फुकट नाही महाराज. घरदार सोडणी तर 5-6 दिवस थंडी पडायली, कडाक्याची थंडी. अशा थंडीत हो, ठंडे पानी से नहाना चाहिए. सुबह सुबह उठ के इंद्रायणी को जाना चाहिए. ना हमाम ना संतूर. सोपं त्याग असल्याशिवाय पण सकळ अंगी बळ ते नाही. सकळ त्याग करे जैसा. आणि सोपं नाही महाराज. हो, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय. अवघडे पण ते वीर विराग साहती नाही बळ ते अंगी. मग आम्हाला ते बळ नाही पण त्यांचं फळ आम्हाला पाहिजे. पण महाराज ते पुढील कोण आणि ते फळ काय त्याचा निर्देश दुसऱ्या संत गेले तया ठाया.
तया ठाया संत गेले 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 तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे संत गेले तया ठाया 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 देवराया पाववे देवराया पाववे संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववे देवराया पाववे संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया आमचे पुढील कोण आहेत? संत आहेत. आणि आम्हाला फळ कोणतं पाहिजे? ते संत ज्या ठिकाणाला गेले ते ठिकाण आम्हाला पाहिजे. आमचे आदरव्यू कोण आहेत? संत आमचे आदरव्यू आहेत. हो. आमचे पुढील कोण आहेत? आमचे संत आहेत. निवृत्ती संत हा सोपान, काय महावैष्णव कठीण, ते संत. हो, ते संत ज्या ठिकाणावर गेले. संत कोण्या ठिकाणावर गेले? संत गेले तया ठाया. एकदा ज्ञानोबाराच्या सोहळ्यात ते आपले शतकोटी लिहिलेले आदरणीय यशवंत महाराज पाटील, त्यांनी एवढं गोड चिंतन केलं होतं. एकी केली हातोपळी ठाया बळी पावले, लय गोड. ते संत वाङ्मयातून खास प्रमाणे वेचून त्यांची सांगण्याची पद्धत लय गोड. संत गेले तया ठाया म्हणजे कोण्या ठिकाणावर गेले? आता ठाया 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 शब्दाचे प्रमाण आहे का? त्यांनी सांगितले होते. तो का म्हणे त्यांचा जीव तोची देव आणि वैकुंठ तो ठाव वसती तेथ. ते वैकुंठाला गेले. हो. जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापानाश, तुझी पाऊले सुकुमार, तेथे मन माझे ब्रह्म ठाव धरीला संत जनी. आणि सुखे राहिले लपुनी देवाच्या चरणाजवळ गेले. वैकुंठाला गेले, देवाच्या चरणाजवळ गेले. जवळजवळचे फक्त प्रमाणाच्या एक गंमत आहे गोड. आणि तिसरा आघाता वेगळा असे ठाव हा निराळा आत्मस्वरूपाला प्राप्त झाले. विठ्ठला कुठे गेले? ते नयो या निघाले पैजाजेत. ततःपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गताः न निवर्तन्ते भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. हो, का लवनाची कुंजरी सुदर्या लवन सागरी, ती होयची ना माघारी परते जैसी. ते आत्मस्वरूपाला प्राप्त झाले, ते वैकुंठाला प्राप्त झाले. गुरुवर्य बाबाच्या लक्षात नसेल, पण नाशिकचा कुंभमेळा झाला ना मागचा, तेव्हा गुरुवर्य बाबासोबत मला राजेंद्रदाजींना भेटायचा योग आला. बाबा आम्ही गेलो होतो आणि मग तिथे राजेंद्रदाजीला आपल्या संत वाङ्मय प्रकाशनाच्या सगळ्या ग्रंथाचा संच दिला. त्यानंतर आम्ही येता येता लवितकर महाराजांच्या तिथं थांबलो आणि ते म्हटले आजचं कीर्तन तुम्ही करा उमेश बुवा. मग मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन चालू झालं. जगन्नाथांना कीर्तनात येऊन बसले. कोण? जगन्नाथांना. बरं कधी आले? माझं बोलणं चालू झाल्यानंतर. आता तिथं माझं काय झालं हे आता मी सांगत नाही.
कीर्तन झाल्यानंतर अण्णांनी मला एक शब्द सांगितला, यंत्र लाव, चिंतन बरं झालं, असा आवाज येत. अण्णा ते यंत्र लावायचे कशाला, पण ठाया शब्दाची गफलत होते. लय गोड अण्णाचं बघा, अण्णा काय म्हटले मला, ठाया शब्दाची गफलत होते. म्हणजे काय, कोण म्हटलं वारकऱ्याचं ध्येय आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप वारकऱ्याचं ध्येय नाहीये, त्याच्याही पुढे भक्ती सेवा हे वारकऱ्याचे ध्येय म्हणले. संत गेले तया ठाया म्हणजे काय, आता मी ते आपल्या ज्ञानोबराच्या समाधी प्रसंगाला जोडून देतो की त्या ठायाला गेले. कोणत्या, ते देवाच्या सेवेमध्ये रत झाले. कारण चौ पुरुषार्था श्री भक्ती जैशी, चौ पुरुषार्थात ते त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती. ती पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंती उद्धवा. आमचं ध्येय 4 पुरुषार्थ 4 मुक्त्यापाशी थांबत नाही. आमचं ध्येय त्याच्याही पुढे आहे आणि ती म्हणजे सेवा आहे. पण आमचे ज्ञानोबराय म्हणतात आधी केरवा आणि नंतर मुखड्यावर गेल्यावर नाजूक सुंदर लग्गी वाजवायची, बाकी काही वाजवायचे नाही. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन. वाराणसी यात्रे जाईन, तीर्थ पायीन. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पायीन. तीर्थ पायीन. त्रिवेणी स्नान करीन, त्रिवेणी स्नान करीन. हरी मी नवेना विठोबा पाहिजे वेता, विठोबा पाहिजे वेता. मी कैवा होईना, विठोबा पाहिजे वेता, विठोबा पाहिजे वेता, विठोबा पाहिजे वेता. मी कैवा होईना, विठोबा पाहिजे वेता. जन्मोजन्मीच्या सायासे चरण जोडिले विदेशी. जन्मोजन्मीच्या सायासे चरण जोडिले विदेशी. जन्मोजन्मीच्या सायासे चरण जोडिले भेटेसे. जन्मोजन्मीच्या सायासे दासू म्हणे परिदेशी. दासू म्हणे परिदेशी. विठोबा पाहिजे वेता, विठोबा पाहिजे वेता. मी कैवा होईना, विठोबा पाहिजे वेता, पाहिजे वेता, पाहिजे वेता. कधी होईन मी त्या देवाच्या सदैव सेवेत, मी कधी राहीन. अर्थात ते सदैव सेवा रत झाले. म्हणजे आता संत गेले तया ठाया, ते कुठे समाधीत बसले, म्हणजे विक्षेपरहित झाले. पण विक्षेपरहित अवस्थेमध्ये तुष्णीमध्ये नाही रमले, ते त्या चितेमध्ये नाही रमले. ते मग ते ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान.
समाधी बसेला वा निर्वाण. पण कथा कीर्तन करीतो तो का म्हणे नाही आघाताचा वारा ते स्थळी दातारा ठाव मागे. तिथे जाऊन आमची वृत्ती नामचिंतनात राहिली पाहिजे. हे फळ आम्हाला पाहिजे. तुझ्या सेवेत आम्हाला उतरायचंय. संत गेले तया ठाया देवराया पाववी. जेव्हा आम्ही स्वतः जाऊ शकत नाही तेव्हा तू पोहोचवलं पाहिजे. कारण तुझ्याबद्दल आम्हाला सांगितलंय ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय. फक्त हे करावं शुद्ध भाव धरोनी या पंढरपुराशी जाय. इच्छिले ते फळ देतो याशी नवलाभ काय. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू. म्हणून तुला देवराया पाववी. देवा त्यांच्यासारखी सेवा करू नये. ज्येष्ठांचे काम जोडी. त्यांनी जे कमवलं ती कमाई आमच्याकडे का नाही. त्यांनी काय कमवलं. सद्गुरू जोग महाराज कुशावर्तामध्ये स्नान करतात. ब्राह्मण म्हणतात मना बुवा संकल्प पापो हम पाप कर्माना. बंद कर. पापच केलं नाही तर संकल्प काय करू. एवढा आत्मविश्वास त्यांनी कमावला. ही जोडी आहे. हो प्रमाण भरपूर आहेत. आपली वेळ संपली विस्तार करत नाही. ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. परवडी म्हणजे प्रकार. त्यांना जे प्रकार मिळाले आता त्यांचे प्रकार काय आहेत. काम तो कामना भोगी तसे देवा. आलिंगन काय हेवा का सेवा शब्द आहे. हेवा आलिंगन हेवा चरण ऐसिया संपत्ती आम्हा संसारी. अरे भोगाची आपरी काय सांगू. ज्येष्ठांची कामा जोडी परवडी न लभो. मग देवा अपेक्षा आहे. संत गेले तया ठाया देवराया पाववी. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमचा. आमचा एवढीच इच्छा पूर्ण कर. याच्या व्यतिरिक्त आमची काही इच्छा नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा. संत गेले तया ठाया देवराया पाववे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा. देवा कोड कौतुक शब्द आहे. आमचं कोड कौतुक तुझ्याशिवाय कोणी करणार नाही. म्हणून आम्ही एवढंच कोड एवढीच इच्छा तुझ्या चरणाजवळ व्यक्त करतो. याच्यापेक्षा अन्य आम्हाला काही नको. आमची जीवनात एकच अपेक्षा येतील अंतरा शिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा. आणि देवा याच्या व्यतिरिक्त तुला जर वाटत असेल ते फळ फुकट कसं द्यायचं काळजी करू नको. आता माझा जीव घेऊन या बळी. फक्त हे करा बैसवावे ओळी संताची या. मग ते ज्या अवस्थेला गेले त्या अवस्थेपर्यंत आम्हाला नेऊन पोहोचव. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. मला वाटतं आज या अलंकापुरी क्षेत्रात ज्ञानोबाराय समाधिस्थ झालेले आहेत. आपण सुद्धा देवाला हेच मागू की ज्ञानोबाराय जिथे गेले तिथं देवा आम्हाला प्राप्त कर. खरं तर देव ज्या पदावर आहे त्या पदावर जायला परवानगी नाही. राया विठोबाचे पद जो अभिलाषी. पण ते निर्गुण रूपानं नाही आहे. ते ईश्वर बुद्धी नाही असं मला वाटतं. बरोबर ना. हां पण संत ज्या पदावर गेले त्या पदावर जाणं हा मात्र पुरुषार्थ आहे. आम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचव. त्यांनी ज्या उंचीनं साथ एक तर एक कर. एक तर देवराया पाववी. तू स्वतः घेऊन तिथपर्यंत जा. कारण तुझी महती आहे काय पुढे वाट दावी भवसागराची. विठो माऊली सिद्ध हे साधकाची. है ना आपल्या श्लोकामध्ये तुकोबराय म्हणतात आपने जन सुभूल न देवे करे ही धरी आगे बाट बतावे. भुलो नेदी वाट आणि करी धोरणी लावी नीट. आता पावी जेल घरा या दातारा संगती. कोण दातार आहे. तुका म्हणे चक्रपाणी आणि शिरोमणी बळीयाचा. असा जो आहे
त्याच्या पायावरी ठेवणे माथा आणि सर्वतः अनुपेक्षी हा उपेक्षा करत नाही, नाही येणे उपेक्षीला शरणागत कोणीच नाही. मग माझी उपेक्षा करू नका, एकच करा. ज्ञानोबा जिथे गेले तिथेपर्यंत आम्हाला न्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम. सेवेचा भाग संपलेल्या गुरुवर्य बाबांनी आज्ञा केली आणि या आज्ञेतून या सेवेचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य आणि ज्या ज्या सत्पुरुषांचं ऐकलं त्यांचं ते आहे. ते आठवतं का नाही काय मग तुम्हाला कोणाला, ते मोठे कदमवलेत ना आपले, त्यांच्या पाठाला एक ठोके बॉ म्हणून होता. त्यांचा आडनाव ठोके. लयच कठीण होता तो माणूस, काय बोलायला सांगताच येत नव्हतं. उगा एक आठवण आली त्यांची म्हणून सांगतो तुम्हाला. बक्षीस समारंभ होता आळंदीत 4थ्या वर्षाचा. सगळे गुरुवर्य बसले, मोठे बाबा होते, विठ्ठल बाबा होते सगळे, आणि दुबे शास्त्री होते तेव्हा परीक्षक. ते काय म्हणायचे, आता वारकऱ्यांना संघटित झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, अन्य संप्रदाय आघात करतायत. आणि सगळ्यांनी 1.5 ते 2 तास याच्यावर भाषणं केली. शेवटी आम्हाला मला थोडं बोलायचे, त्याचे ट्यून असं होतं, मला थोडं बोलायचे. हे बसन, सगळ्याला माहिती आहे तोंड उघडलं की काहीतरी आगच वकीत आहे, हे ज्वालामुखी आहे ते न. पण काही काही दाणे टाकून खेळ बघण्याचा नाद लई लोकाला असतो, लय असे कुचळ असतात काही काही. आपल्यात नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? आपल्यात सगळ्याला संविधानाने सगळ्याला बोलण्याचा अधिकार दिलाय, बोलू द्या त्याला. शेवटी दिलं. आता काय बोलला आहे का? अट्टा या ठिकाणी सगळे म्हणले की संघटित व्हा. गरज नाही, कळप मेंढ्याची असतात, वाघ एकटा जातो म्हणले. या का वाक्यात 2 तासाच्या चर्चेत पोत्रा फिरवला महाराज. त्याच्या त्यांचं जे परीक्षेचं कीर्तन होतं ना, त्याचं शेवटचं वाक्य मला लय आठवतं. कारण आज मी राऊत बाबा ज्यांचं ऐकलं त्यांच्या नावाचा निर्देश केलाच ना. ते सहसा नवीन कीर्तनकार आपण सगळी मंडळी काय म्हणतो, जे जे योग्य असेल ते गुरुवर यांचं आहे, जे जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. ते तसं नव्हते म्हणत. त्याचे प्रॅक्टिसही कीर्तन मी ऐकले आणि परीक्षेचंही ऐकले. त्यांचं समर्पतलं वाक्य काय होतं माऊली, आत्तापर्यंत मी जे जे चांगलं बोललो त्या आयुष्यात जे जे चांगले भेटले का त्यांच्या संख्येचा परिणाम आहे, आणि जे जे चुकीचं बोललो, जे जे मोकार भेटले त्यांच्या संख्येचा परिणाम. आपलं काहीच नाही याच्यात. आणि त्याच वाक्याची री ओढून तुकाराम 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 तुकाराम, अरे हा तुकाराम 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 कुंडली सद्गुरु जो महाराज सुदाम अक्षय महाराज त्यांना काका महाराज अक्षय महाराज दोघं म्हणतील. काका म्हणून अक्षर अक्षय महाराज गोड साधक आहेत. तो कामाने करे गोड, तो कामाने करे गोड, कामाने पुरवी कोड, तो कामाने करी कोड, तो कामाने करे गोड, तो कामाने करे गोड, तो कामाने करी कोड, तो कामाने
कोड पुरविला नामाचा पुरविला नामाचा पुरविला नामाचा संत गेले दया ठाया संत गेले दया ठाया पुरविला नामाचा पुरविला नामाचा पुरविला नामाचा पुरविला नामाचा संत गेले दया ठाया संत गेले दया ठाया देवराया पावले संत गेले दया ठाया संत गेले दया ठाया देवराया पावले देवराया पाववी देवराया पाववी देवराया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववी
संग गेले ठाया ठाया संग गेले ठाया ठाया विठ्ठल जय जय विठ्ठल